मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, जर तुम्ही 18 वर्षावरील नागरिक असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भारत निवडणूक आयोगामार्फत तब्बल 20 वर्षानंतर एक मोठी मोहीम जी आहे ती राबवली जात आहे, जिला SIR असे नाव देण्यात आले आहे, ज्याचा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणाचेही नाव मतदार यादीतून गायब होऊ नये असे जर वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर SIR हा नेमकं काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे विशेष सखोल निरीक्षण असं या प्रक्रियेला म्हणतात. जर ही प्रक्रिया दरवर्षी होणाऱ्या समरी रिव्हिजनपेक्षा खूप वेगळी आहे. यामध्ये केवळ कागदपत्रे तपासली जात नाही, तर निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणजेच BLO हे प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन माहितीचा जी खातरजमा आहे ते करणार आहेत. तर हे मतदार यादी शुद्धीकरण करण्यासाठी उचललेले एक मोठे पाऊल आहे. म्हणजे राज्य सरकारने एक नवीन पाऊल इथे महत्त्वाचे उचललेले आहे. तर आता बघूया आपण ही मोहीम का राबवली जात आहे. तर याचा मुख्य उद्देश हे आहे की अचूकता म्हणजे जे काही मतदार यादीत मृत व्यक्ती असतील, स्थलांतर लोक असतील आणि एकापेक्षा जास्त नाव असलेल्या लोकांची नावे जी काही आहेत ती आता हटवणे हे याचं मुख्य उद्देश आहे. यामध्ये नवीन नोंदणी आणि जे तरुण तरुणींनी 18 वर्ष पूर्ण केली आहे, जे मतदान करण्यासाठी सज्ज आहेत, त्यांची नावे नव्याने यामध्ये यादीत समाविष्ट करण्याची येणार आहेत यामार्फत. आणि पारदर्शकता म्हणजे कोणत्याही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि कोणताही बनावट मतदार यादीत राहू नये हे याचे मुख्य उद्देश आहे. त्यानंतर आता ही प्रक्रिया आपण बघूया कशी होणार आहे. तर याला SRI मॅपिंग असे म्हटले जाते. यामध्ये नेमकं काय होणार आहे तर डोअर टू डोअर सर्वे म्हणजेच BLO जे आहेत तुमच्या घरी येऊन याबद्दल माहिती देतील तुम्हाला आणि जे काही प्रोसेस आहे ते करतील. जसे की फॉर्म वाटप म्हणजे प्रत्येक घरासाठी एक विशेष फॉर्म दिला जाईल, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असतील. डेटा व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीची खात्री करून तिथे सही करावी लागेल. जर नाव नसेल तर लगेच फॉर्म नंबर 6 हा भरून दिला जाईल. तर आपल्याला काय करावे लागेल यामध्ये तर मित्रांनो, ही प्रक्रिया सुरू झाल्यावर आपल्याला जागरूक राहावे लागेल. म्हणजेच कागदपत्रे तयार ठेवा, जसे की आधार कार्ड असेल, एक नवीन फोटो आणि पत्त्याचा पुरावा म्हणून लाईट बिल किंवा रेशन कार्ड जे काही तुमच्याकडे असेल ते तयार ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर अचूक माहितीचे जे काही BLO तुमच्या घरी येईल त्याला तुमच्या घरी कोणी भाडेकरू राहत असेल किंवा कोणी लग्न होऊन बाहेर गेले असतील तर त्यांची स्पष्ट माहितीही त्यांना तुम्हाला द्यायची आहे. तर तुम्हाला वोटर लिस्टमध्ये जर नाव चेक करायचं असले तर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. voter.eci.gov.in या लिंकवर जाऊन मी तुम्हाला ते लिंक प्रोव्हाइड करतो. तर तुमचे नाव आहे की नाही ते तपासू शकता तिथे जाऊन. तर मित्रांनो, लोकशाही बळकट करण्यासाठी तुमचं एक मत महत्त्वाचं आहे आणि त्या मतासाठी तुमचं नाव मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. त्यामुळे SRI मोहिमेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा. हा व्हिडिओ आपल्या गावातील आणि मित्रमंडळीच्या ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नाव यादीतून सुटणार नाही. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.